माझ्या मित्र मैत्रिणींनो, आजच्या स्पर्धेचा विषय खरंच भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत आहे की नाही? तर माझे ठामपणे मत आहे की खरंच भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत नाही। जर खरंच भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत असती तर यावर कोणतेही दुमत नसते आणि या ठिकाणी विषयाची गरज पडली नसती। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा। 1947 पूर्वीचा तो स्वप्नातला भारत आणि गेल्या 70 दशकापासून माझ्या प्रतिस्पर्धकांच्या मते महासत्तेकडे वाटचाल करणारा भारत। याबद्दल तर असेच म्हणावे लागेल, आचार विचार ऐवजी आहे भ्रष्टाचार, आचार विचार ऐवजी आहे भ्रष्टाचार, समता बंधुभाव ऐवजी आहे विषमता, धर्मनिरपेक्ष ऐवजी आहे जातीवाद, हेच आहे महासत्ता न होण्याची विवाद, हेच आहे महासत्ता न होण्याची विवाद। जागतिक पातळीवर महासत्ता होण्याकडे कार्यक्रम चालू आहे असं बोललं जातं, पण खरंच असं भारताचं चित्र आहे का? मला तर कधी कधी प्रश्नच पडतो, महासत्ता म्हणजे नेमकं काय? महासत्ता म्हणजे खूप मोठे अत्याधुनिक हत्यार असणं, खूप मोठी अर्थव्यवस्था की अफाट लोकसंख्या असतं, पण असं काहीच नाही। खरी महासत्ता म्हणजे नियंत्रित लोकसंख्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या सर्व मूलभूत गरजा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणे म्हणजेच खरी महासत्ता होय। पण आजचा भारत अंधश्रद्धा, व्यसनविधता, बेरोजगार, भ्रष्टाचार, जातीवाद, प्रांतवाद यातच अडकला आहे आणि आपण म्हणतोय की भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत आहे। नाही, भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत नाही। आपल्या भारताची सर्वात मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे बेरोजगारी। आपला भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, पण आजचा आमचा तरुण नोकरीच्या अभावाखाली बेरोजगार फिरतोय। आजचा आमचा तरुण दिवसभर मोये मोये गुलाबी शरारा करत आनंदाने नाचतील, पण आईने दळण आणून सांगितले आणि बापाच्या कामात मदत करायला सांगितली, निश्चित दळण आपण करतील। आपण याच्या वर्षावर म्हणतोय की भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत आहे। असं म्हटलं जातं की आपला भारत देश जर इंग्रजांच्या ताब्यात नसता तर आपण साऱ्या जगावर राज्य केलं असतं, पण गेल्या 70 वर्षात काय झेंडे काढले तर त्यांच्याकडे काहीच उत्तर नसतं, कारण 150 वर्ष इंग्रजांनी राज्य करून आपली संपत्ती त्यांच्या देशात नेली। आता तरी काय करता? आपलाच पैसा लुटून स्विस बँकेत ठेवतात। मग सांगा ना, कोठे झाली प्रगती, कोठे चालला आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने? आपल्या भारताची अजून एक मोठी समस्या म्हणजे भ्रष्टाचार। आपला डोळा जेथे गेला तेथे आपल्याला भ्रष्टाचारात सामील झालेली व्यक्ती दिसते। आपल्या भारतात असे कोणतेही स्थान नाही जेथे आपल्याला भ्रष्टाचारात सामील झालेली व्यक्ती दिसू शकत नाही। यावरून तर मला सूर्यकांत डोळसे यांचीच कविता आठवते, घेणाऱ्यालाही नको आहे, देणाऱ्यालाही नको आहे, घेणाऱ्यालाही नको आहे, देणाऱ्यालाही नको आहे, भ्रष्टाचार निर्मूलनाचा कार्यक्रम दूर फेको आहे, भ्रष्टाचार निर्मूलनाचा कार्यक्रम दूर फेको आहे। चावणाऱ्याला गोड वाटते, चावणाऱ्याला गोड वाटते, चावणाऱ्याला गोड वाटते, चावणाऱ्याला गोड वाटते, रोज नव्या नव्या गिऱ्हाईकाची रोज नव्याने ओढ वाटते। खोटे हवे पण पटकन हवे, थांबायला कोठे वेळ आहे, सहकार ते सहंकार, सारा भ्रष्टाचाराचा खेळ आहे, सारा भ्रष्टाचाराचा खेळ आहे। भ्रष्टाचार ही आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे आणि ती आपल्याला वर्षांपासून पोखरत आलेली आहे। आताही ती तिचे काम अविरतपणे नीट करत आहे। आपण
महासत्तेच्या दिशेने होत नाही. एवढे बोलून मी माझे 2-3 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.